कव्हर करायचे हा सामना धरून. सामन्याला सुरुवात होते. विश्वकर्मा इलेव्हन भोसले संघ नाणेफेकी जिंकले. त्या नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारले. गोलंदाजीच्या मार्कवर पाहू शकता तुम्ही अजय गोलंदाज असतील ते अजय, स्ट्राईकवर आहेत ते गजानन आणि नॉन स्ट्राईकला विनायक. तर लेट्स प्ले गेम इज ऑन. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता गजानन यांचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फ्लमिंग झाले पण हरकत नाहीये. धाव आलेली नाहीये तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. गजानन स्ट्राईकवर होते. पहिला चेंडू निर्धाव मोठा फटका खेळायचा होता समोरच्या दिशेने. आता सुरुवात होईल ती पुढील चेंडूंवर. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता. यावेळी एक धाव कंप्लीट होता. स्ट्राईकवर येते लेफ्ट हँडेड फलंदाज विनायक. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात येतोय कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल होणं गरजेचं असतं. अजय थोडीशी फिल्डिंग मध्ये बदल करत आहेत. चांगली गोलंदाजी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील हासिल केला अजय यांनी मागच्या सामन्यामध्ये. हलक्या हाताने टाकलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. चांगला खेळ खेळलाय अजय यांनी. सामना देखील मागच्या सामन्यात लवकर फिनिश केला. दोन चेंडू एक धाव आतापर्यंत. 3 बॉल 1. सॉरी माफ करा. पहिला चेंडू निर्धाव होता. त्यानंतर सिंगल आली. त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि त्यानंतर आता येते ती एक धाव. म्हणजे 4 चेंडू झाले आतापर्यंत. धावसंख्या झाली ती 2. खूप चांगली गोलंदाजी केली फलंदाजी केली अजय यांनी. तर सेमीफायनल मध्ये ऑलरेडी पोहोचले ते. बाय मिळाली सेमीफायनल मध्ये. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली ती अक्षर आरुष इलेव्हन संघाला. सेमीफायनल मध्ये दाखल झाला हा संघ. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला गजानन यांनी. लेग बॅटच्या स्वरूपात ही धाव मिळेल. 1 ने धावसंख्येत वाढ होते आणि धावसंख्या झाली ते आता 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3. थोडीशी संत सुरुवात पाहायला मिळाली. अजय यांनी मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली. अवघा 5 धावेचा षटक हाताळला आणि यावेळी धावा झाल्यात त्या 3. 5 चेंडूच्या समाप्तीवर धावा झाल्यात त्या 3. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळी पंच इशारा करतील तो स्वेर मारा. स्वेर माऱ्याने अवांतर धावसंख्येत भर पडेल. अवांतर धावसंख्येने भर पडून संघाच्या अकाउंट मध्ये सुद्धा 1 ने धावा ऍड होती आणि धावा झाल्या त्या आता 4. 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मारला आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कर्णधारांचं. कर्णधारांनी प्रत्येक सामन्यात नाणेफेकी पण जिंकली आणि यावेळी क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं करून दाखवलं. सिंगल. तर सिंगलच्या साह्याने धावसंख्या वाढते ती 5. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 5 आणि न्यू गोलंदाजच्या मार्कवर असतील ते गणू. मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली आणि या सामन्यात देखील त्यांना चांगली गोलंदाजी होती. याचप्रमाणे आमचे नागेश आमचे मित्र हे सुद्धा आलेत. गेल्या टायमाला कोला यांच्या मॅचेस झाल्या त्या सुद्धा त्यांची उपस्थिती होती आणि सातत्याने स्पर्धा एन्जॉय करायला येतात नागेश. आणि यावेळी सुद्धा नागेश ही स्पर्धा एन्जॉय करायला आले. तर स्पर्धेचं नाव असेल ते जय मसोबा चषक 2025
मध्ये नागेश यांचं आगमन झालं. तर वेलकम नागेश, तुम्ही या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. पुढील चेंडू पुढील षटक घेऊन येतो वैयक्तिक आणि संघासाठी दुसरा 2 षटकांचा सामना आहे. गणू गोलंदाजीच्या मार्कवर विनायक असतील. चेंडू हवेत उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होते. संघाचे कर्णधार चेंडूपर्यंत पोहोचले होते पण तोपर्यंत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. चेंडू बराच पुढे होता पण चांगला प्रयत्न केला कर्णधारांनी, कारण त्यांना माहिती आहे चांगला फलंदाज याचा झेल जर मी पकडला असता तर फलंदाज सुद्धा बाद झाला असता. तर याच दरम्यान आगमन होते आमचे लेफ्ट हँड गोलंदाज एनवासी संघातील नेहमीच चांगली गोलंदाजी केली असे रवींद्रसिंग रावत यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. यावेळी डावी यष्टी सोडून गेलेला चेंडू पंचांनी दंडित केलाय. येतो स्वेर चेंडू आणि अवांतर धावसंख्येने भर पडते. धावसंख्या आता वाढते. धावसंख्या झाली ती आता पहिल्या चेंडूवर 2 धावा आले आणि आता 1. धावसंख्या झाली होती आता 8. फुलटा चेंडू होता त्याचा फायदा घेता आला नाही पण क्षेत्ररक्षकाने तिथे खराब कामगिरी केली. चांगला बॅकअप पाहायला मिळाला तिकडे क्षेत्ररक्षकाला. पण बघता बघता 2 धावा कंप्लीट आणि या 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली ती 10. याच दरम्यान तुम्ही आगमन पाहू शकता आमचे रवींद्रसिंग रावत यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तर वेलकम रवींद्रसिंग रावत, तुमच्या या स्पर्धेमध्ये नेहमीच स्पर्धा एन्जॉय करायला येतात आमचे रवींद्रसिंग रावत. बॅक टू बॅक 2 धावा काढल्या होता दुहेरी अंकामध्ये. तेच तरार चेंडू होता, ब्लॉकल चेंडू होता. मला वाटतं आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल ती फलंदाज विनायक यांना. तर पहिला धक्का मिळाला तो सांघिक स्वरूपात. बॅटर मैदानामध्ये जातील ते अमित. न्यू बॅटर मैदानामध्ये चालले ते अमित, जर्सी नंबर 5 तुम्ही पाहू शकतात. गजानन यांनी स्वतःकडे स्ट्राईक रोटेट केली कारण त्यांना माहिती आता मला एकाच दुसरा मोठा फटका मारावा लागेल. चेंडू आतापर्यंत टाकून झाले ते 3. पहिल्या चेंडूवर 2 धावा आली, त्यानंतर वाईड, त्यानंतर पुन्हा एकदा 2 आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट बाद होते आणि 10 धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय सुतार 11 विरार संघाचा. तर सामन्याला सुरुवात होते. 1 धाव मिळाली आतापर्यंत या चेंडूवर. 11 झाले. 4 चेंडू शिल्लक, 4 चेंडू टाकून झाले. 2 चेंडू शिल्लक असतील आता. गणू गोलंदाजीच्या मार्कवर असते. धावसंख्या ती 11. माफक धावसंख्या. एखादा मोठा फटका मारावा लागेल फायटिंग स्कोर करण्यासाठी आणि अमितकडे ती क्षमता आहे. अमित एखादा मोठा फटका मारू शकतो असा विश्वास मला तरी वाटतोय. आणि खोदून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या मागे. तोपर्यंत मोठा एरिया होता. तो एरिया कव्हर करत असताना 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता 13. तर या चेंडू मोठा फटका आला तर धावसंख्या कदाचित 19 होईल. जर 4 आले तर 17 होईल. 2 आले तर 15 होईल. 3 आले तर 16 होईल. 4 आले तर 17 होईल. 5 आले तर 18 होईल आणि 6 आले तर 19 होईल. पाहूया या चेंडूवर किती धावा येतात. शेवटचा चेंडू पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. कटची अपील केली. पंचांनी इशारा केला की फलंदाज आहे तो बाद. त्यामुळे 13 या धावसंख्येवर धक्का क्रमांक लागला दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत त्या 14.
प्रदीप नॉन स्ट्राईकला आहेत. तर स्ट्राईक एंडला कोण आहेत? स्ट्राईक एंडला कोण आहे? नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात ते अभि. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात अभि. स्ट्राईक एंडला असतील ते संकेत आणि नॉन स्ट्राईकला असतील ते प्रदीप. तर 7च्या सरासरीने तुम्हाला या धावा कंप्लीट कराव्या लागतील 2 षटकांमध्ये. 2 षटकांमध्ये 14 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात अभि. लेफ्ट हँड गोलंदाज, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. गोलंदाजीच्या मार्कवर शॉर्ट स्क्वेअर लेगला तुम्ही क्षेत्ररक्षक पाहू शकतात. 1 धाव कंप्लीट केली. स्ट्राईकवर असतात प्रदीप. 11 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. चेंडू शिल्लक आहेत त्या 11 धावा करायच्या आहेत तुम्हाला. 13 धावा कराव्याच लागतील. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे होते. झेल ड्रॉप केलाय आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. अशा वेळी तुम्ही झेल ड्रॉप करून चालणार नाही, कारण क्वार्टर फायनलचा सामना तुम्ही खेळत होते. यानंतर तुम्ही सेमी फायनलच्या दिशेने रवाना व्हाल. आधीच तुमची धावसंख्या ही कमी झाली आणि कमी धावसंख्येमध्ये जर तुम्ही अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण कराल तर तुम्ही सामना जिंकू शकत नाही. स्विच हिट खेळायचा प्रयत्न होता नॉन स्ट्रायकिंग फलंदाजाने. संकेत यांनी त्यांना नकार दिलाय. आरुष बघा किती स्मित असे करत चाललेत. खूप आनंदित आहे. 3 चेंडू 3 धावा. डॉट चेंडू आता 3 चेंडू 3 धावा. स्विच हिट खेळायच्या प्रयत्नात फलंदाजाने चेंडू केला तो डॉट. स्ट्राईकला आहेत ते प्रदीप. स्वीप केला. यावेळी चेंडूला फ्लाईट दिली. क्षेत्ररक्षक होते तिकडे स्क्वेअर लेगचे. झेल तर ड्रॉप केलाय आणि बघता बघता 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. संकेत नॉन स्ट्राईकला तर प्रदीप स्ट्राईक एंडला होते आणि प्रदीप यांनी हा चेंडू उडवला. संधी निर्माण झाली होती कॅचची, पण स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षकाने तो झेल ड्रॉप केला आणि त्याचबरोबर 2 धावा देखील पूर्ण झाल्या. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. आता 8 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. 8 चेंडू 9 धाव्यांची गरज. 8 चेंडूने शॉर्ट पिच. चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. अलोन द कार्पेट. हा चेंडू चाललाय सीमा रेषा पार. दणदणीत चौकार. मच निडेड चौकार. ज्या चौकाराची गरज होती तो चौकार आता प्रदीप यांच्या बॅटमधून आलाय आणि धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती आता 9. येणारे 7 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. 7 चेंडू 5चं समीकरण. सात चेंडू 5ची गरज. पॉइंटच्या दिशेने मारलेला हा चौकार. स्वीप केला यावेळी फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट. षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 10. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज. तर ती एक महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. अर्णव 11 संघाचे प्रमुख खेळाडू आणि माननीय श्री प्रवीण शिंगे साहेब यांच्या मार्फत आम्हाला या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफी आम्हाला बहाल करण्यात आल्या. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचं संपूर्ण यूट्यूब लाईव्ह जे तुम्ही पाहिलं ते आम्हाला मिळाले. ते माननीय आणि सन्माननीय आमचे चोळेगावचे समाजसेवक अविनाश म्हात्रे आणि त्याचप्रमाणे प्रवीण चौधरी साहेब या 2 मान्यवरांच्या मार्फत. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी जो कूलर तुम्ही पाहू शकता तो आम्हाला स्पॉन्सर केला आहे. रेल्वे ग्राउंड क्रिकेटचे DCAचे अध्यक्ष, कोच आणि नवापाडा क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू दर्शन आडरकर सर यांच्या मार्फत आम्हाला मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर प्रदान करण्यात आला. आणि त्याचप्रमाणे या सामन्यातील आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जे पाणी आम्हाला दिले, जल आहे तो कल आहे, असे आमचे पंकज चौधरी आदितारा बँकवेटचे ऑनर पंकज चौधरी यांच्या हस्ते. याच दरम्यान येथे दी ऑन साइडला 1 धाव मिळाली याच दरम्यान.
आता समीकरण येते 5 चेंडू आणि 3 धाव्यांचं. तर प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक या 3 पारितोषिकांमध्ये जे आम्हाला चषक ट्रॉफीज उपलब्ध करून दिल्या त्या आमचे खांबालपाडा गावचे सन्मानी आणि समाजसेवक उमेश उर्फ बाळा शेलार यांच्या मार्फत आम्हाला हे सर्व चषक स्पॉन्सर करण्यात आले. तर आम्ही सर्व पुरस्कर्त्यांचे स्पॉन्सरांचे आम्ही आमच्या हृदयाचे अंतःकरणाने आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळे ही स्पर्धा संपन्न झाली आणि तुमच्या पाठबळामुळे हे सामने चांगल्या प्रकारे पार पडतात. तर पुरस्कर्ते असल्या कारणाने ते सामने होत असतात. तर त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सर्व पुरस्कर्त्यांचे आभार व्यक्त करतो आयोजकांकडून. आयोजक असतील ते आमचे यश पांचाळ आणि संदेश शेलार. आणि फिल्डिंग लावली स्लिप पॉइंट आणि बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये आणि शॉर्ट लेगला एक सुंदर असा झेल पकडला क्षेत्ररक्षकाने. ज्या जाळ्यामध्ये त्यांना फसवायचं होतं त्या जाळ्यामध्ये फसवलंय गोलंदाज परश्या यांनी फसवलंय आणि पहिला चेंडूवर सिंगल आली आणि त्यानंतर मिळवली ती विकेट. काय क्षेत्ररक्षण सजवलं होतं बघा. स्लिप पॉइंट पाहिलं तुम्ही. त्यानंतर राहुल द्रविड जिथे सातत्याने फिल्डिंग करत असतात. आणि ईशान किशन यांची वादळी खेळी तुम्ही पाहू शकतात. हैदराबाद विरुद्ध 287 एक विस्फोटक धावसंख्या उभारली आहे. ते पाहू शकतात. IPL चा हंगाम सुरू झालाय. इंडियन प्रीमियर लीग पर्व 18वा. विराट कोहली जर्सी नंबर यावेळी चॅम्पियन ठरणार. शॉर्ट पिच चेंडू होता भिरकावून दिलाय. यावेळी फलंदाजाने हेरलंय की 2 क्षेत्ररक्षक हे वर होते त्यांच्या डोक्यावरून हा चेंडू खेचून काढलाय. 2 धावसंख्येने स्कोर इज लेवल. स्कोर झाला लेवल. आता 1 धावेची गरज. 3 चेंडू आणि 1 धाव. याच दरम्यान आमचे माननीय सन्माननीय सचिन बनोरिया यांचा सुद्धा इथे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. सचिन बनोरिया साहेब तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. वेलकम साहेब. तुमच्या या स्पर्धेची अमूल्य भेट आम्हाला तुम्ही दिलीत. तर स्कोर इज लेवल. 1 धावेची गरज पाहू शकतात. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळायचा होता. हा चेंडू डॉट आला. आता सामन्यामध्ये चुरस निर्माण झाले. कंपल्सरी 1 धाव तुम्हाला करावी लागेल. स्पर्धेचा नियम आहे. लक्षात ठेवा. फलंदाज 2 चेंडू आणि 1 धाव. 2 चेंडू आणि 1 धाव. सामना कोण जिंकेल. विश्वकर्मा 11 बोससे वर्षे चालू असलेला सामना. सुतार 11 विरार. 2 चेंडू 1 धाव. अतिशय अतितटीचा सामना आला. आता 1 धाव तुम्हाला कंपल्सरी करावीच लागेल. स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. गोलंदाज आहेत ते परश्या. स्वीप केलाय यावेळी गणू यांनी आणि पाठवून दिलाय आणि सामना सुद्धा फिनिश केलाय. MS धोनी स्टाईलने. येतो तो षटकार. विजयी षटकार आणि संघ पोहोचला येतो सेमी फायनल मध्ये. तर सेमी फायनलची लढत त्वरित होईल. 2 षटकांची लढत असेल तर मी बनोरिया साहेब यांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो तुमच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यात यावा.